राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुला परी. शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुला परी. रसिक हो, ज्यातला शब्द जपून ठेवावा असं एक सुरेख पुस्तक आपल्यासमोर आहे. त्याचं नाव आहे सात्विक सुरांचा नंदादीप आणि ते आहे सुमन कल्याणपूर यांच्या संबंधीचं. एका गायिकेच्या कर्तृत्वाची महती सांगणारं हे पुस्तक दुसऱ्या गायिकेनं लिहिलेलं आहे, अपर्णा संत. आणि त्या आज आपल्याकडे ह्या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी आलेले आहेत. खूप आनंद वाटतोय की त्यांना काही प्रश्न विचारून या पुस्तकाबद्दल आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी मिळते आहे. नमस्कार अपर्णाताई. मला विचारायचं आहे तुम्हाला सुरुवातीलाच की चांगल्या गायिका, श्रेष्ठ गायिका मराठीत आणि हिंदीत सुद्धा पुष्कळ होऊन गेल्या. मग तुम्ही तुमचं पहिलंच पुस्तक लिहिण्यासाठी सुमनताई कल्याणपूर यांचीच निवड का केलीत? सुमनताईंच्यावरच पुस्तक लिहायचं असं ठरवलं. याचं कारण असं की लहानपणची माझी काही आठवणी आहेत, त्याच्यामध्ये पहिला माझ्या कानावर पडलेला आवाज हा सुमनताईंचा आहे. आमच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर होतं आणि त्याच्यामध्ये पहाटेच्या वेळी भुपाळ्या लागायच्या. त्यातल्या पहिली भुपाळी ही सुमनताईंच्या आवाजात असायची, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आणि त्या भुपाळीनं गावाला जाग यायची. त्यामुळे सुमनताईंच्या आवाजाशी माझं एक वेगळंच हे नातं आहे. हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की पुस्तक लिहायचं असा जेव्हा विचार मनात आला, त्यावेळेला माझे आदर्श असलेले आणखीन काही जे आवाज आहेत त्यांच्यावरची अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. म्हणजे लता दीदींच्यावर, आशाबाईंच्यावर, त्यांच्या फिल्मोग्राफीज पण उपलब्ध आहेत. त्यांच्यावर लिहिलेली अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यांच्या आवाजाचं, त्यांच्या गाण्यांचं रसग्रहण करणारी अनेक पुस्तकं आहेत. पण सुमनताईंच्या बाबतीत तसं आत्मचरित्र एक त्यांचं सोडल्यास अशा पद्धतीचं पुस्तक मला दिसलं नाही. त्यामुळं ही मला सुमनताईंच्यावरचं पुस्तक लिहावं आणि त्यांनी अतिशय अजरामर करून ठेवलेल्या काही गाण्यांचं रसग्रहण आपल्या पद्धतीने, आपल्याला जे वाटतं त्या पद्धतीने करावं असं वाटलं, म्हणून मी हे पुस्तक लिहिण्याचा मानस जाहीर केला. सुमनताईंचं नाव घेतलं की एक जनमानसात अशी भावना आढळते की त्यांचं कर्तृत्व फार उंचीचं होतं, पण त्या मानाने त्यांना संधी मिळाली नाही म्हणा, किंवा स्पर्धेमध्ये त्या तेवढ्या पुढे आल्या नाहीत असं म्हणा. तर तुम्हालाही असं वाटतं का आणि तुमच्या पुस्तकात तुम्ही हे मांडलंय का? मी माझ्या पुस्तकामध्ये खरं तर एक गायिका याच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. कारण त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक मंगला खाडीलकरांनी लिहिलेलं ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांचा सांगोपांग विचार झालेला आहे. तर गायिका म्हणूनच सुमनताईंचा या सगळ्याचा आढावा या पुस्तकामध्ये मी घेतला आहे. पण काही वेळा असा मला प्रश्न नक्की पडला की सुमनताई ह्या मला असं वाटतं की थोड्या चुकीच्या काळात जन्माला आल्या का? असं त्यांची काही गाणी ऐकताना मन भरून येतं आणि त्यावेळेला असं मला नक्की वाटायचं. कारण दीदींच्या नंतर, म्हणजे लताबाईंच्या नंतर त्या 7 वर्षांनी साधारण जन्माला आल्या. त्यांना मिळालेली संधी जी होती ती मिळाली, चांगली संधी मिळाली स्पर्धेत, त्या पुढं गेल्या नाही गेल्या हा फार वेगळा मुद्दा आहे. मुळामध्येच ना सुमनताईंचा स्वभाव हा अतिशय शांत, मृदू असा होता. मुळामध्ये त्यांचं जे घर होतं, त्यांचं बालपण होतं, तेही खूप छान समृद्ध सुखवस्तू गेलेलं होतं. आणि त्यांना जी गाणी मिळाली, त्यांच्या वाट्याला जी गाणी आली ती त्यांनी अतिशय अप्रतिम गायली. म्हणजे स्पर्धेमध्ये त्यांनी जायचंच नाही असं कदाचित ठरवलं असेल का असं वाटावं, अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांचं कुणाशी भांडण झालं आहे, त्यांचे कुणाशी वाद झाले आहेत, कुठल्या तरी विचित्र गोष्टींमध्ये त्या अफेअरमध्ये गुंतल्या आहेत, त्यांच्याबद्दल वाईट बोललं गेलं, असं कधीच आपल्याला आढळत नाही. एक अतिशय स्वच्छ, छान आयुष्य गायिकेचं म्हणूनही त्यांनी उपभोगलं. तसंच मला असं वाटतं की स्त्री म्हणून त्यांच्या सगळ्या भूमिकाही त्यांनी फार चांगल्या पद्धतीने निभावल्या. कदाचित त्यांना कर्तृत्व म्हणजे फक्त गायन असंच वाटत नसेल,
तर त्यांनी त्यांच्या मुलीसाठी खूप छान भरपूर वर्ष दिली. त्यांनी संसाराला भरपूर वर्ष दिली आणि एक संपूर्ण तृप्त आयुष्य त्या जगल्या असं मला वाटतं. बरं, तुम्ही आत्ता असं सांगितलं, की सुमनताईंची गायकी किंवा त्यांची गाण्याची गायनशैली याच्यावर तुम्ही या पुस्तकात हं. विशेष भर दिलाय. तर मग त्यांच्या गायकीची तुम्हाला विशेष भावलेली अशी वैशिष्ट्य कोणती आहेत? मला असं वाटतं, की सुमनताईंचा आवाज हा खास भावसंगीतासाठीच तयार झाला होता. कारण त्यांचा आवाज अतिशय तरल आहे. प्रचंड सुरेल आहे, अत्यंत लवचिक आहे, खूप गोड आहे. तसंच त्यांचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट, शुद्ध. आवाजाला त्यांच्या अतिशय उत्तम रेंज आहे. लवचिकता ही फार छान आहे त्यांच्या आवाजातली आणि अशी अनेक सुंदर वैशिष्ट्य घेऊन हा एक सात्विक, लाघवी, मार्दव घेऊन आलेला असा एक सुंदर आवाज आहे आणि त्या आवाजाने अनेक गाण्यांमध्ये त्या वैशिष्ट्यांनी युक्त अशा अप्रतिम पद्धतीनं भावदर्शन केलेलं आहे. आपण उदाहरण म्हणून एक सहज मला पटकन आठवतंय ते, केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर. पाऊस पडायला लागला म्हणून मोर नाचतो खरं तर. पण या गाण्यामध्ये उलट आहे, की तो केतकीच्या बनात नाचणारा मोर पाहून मेघ गहिवरला आणि त्यानं हां. धीर सोडून त्याच्यातून पाऊस खाली पडला. असं हे वेगळ्याच पद्धतीचं गाणं आहे. तर त्याची सुरुवात सुमनताईंच्या आवाजाने ज्या पद्धतीनं होते. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर. या मोराला ताल सुरू होतो. पण त्याच्या आधीचं वर्णन त्या ज्या लयीत करतात, ते ऐकताना आपण त्या केतकीच्या बनात जातो. हां. म्हणजे ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं करण्याची क्षमता जी त्यांच्या आवाजात आहे, ती तिथे खूप प्रकर्षानं जाणवते. गहिवरला मेघनभी. आता तो मेघ गहिवरलाय, पण ते केतकीचं बन, ते तो आभाळातला मेघ. हे दाखवणारी जी गहिवरला, हा असा सहज त्यांचा आवाज वर जातो. आणि मेघनभी, त्या मेघाचं गलबलणं जे आहे, मेघनभी. वाह! आणि सोडला ग धीर, सोडला ग, तो सोडलाचा सो अशा पद्धतीनं त्या उच्चारतात. सोडला ग, तो तसा नाही उच्चारला ना तर कसा ऐकू येईल हे बघा. सोडला ग आणि सोडला ग धीर, धीर. तो धीर सुटला त्या मेघाचा जणू आणि तो गहिवरून त्यातनं पाणी खाली यायला लागलं. ते दाखवणं जे संगीतकाराला म्हणायचं आहे, ते 100 का 200% दाखवण्याची क्षमता गायकाच्या आवाजात नसेल, तर ती चाल उत्तम होऊनही काही उपयोग नसतो. सुमनताईंच्या आवाजामध्ये शब्दातल्या अक्षरातला कण आणि कण कशा पद्धतीने घ्यायचा, त्याला किती अवकाश द्यायचा त्या आवर्तनामध्ये, या प्रत्येक गोष्टीचा अतिशय मार्मिक पद्धतीनं अभ्यास केलेला आणि भावनिकतेनेही विचार केलेला दिसतो. एकटी नावाच्या सिनेमातलं एक गीत आहे. लिंब लोण उतरू कशी, अससी दूर लांब तू. लिंब लोण उतरू कशी, अससी दूर लांब तू. इथून दृष्ट काढिते निमिष एक, थांब तू, थांब तू. इथून दृष्ट काढिते निमिष एक, थांब तू. आता या चालीमध्ये इतकी वैशिष्ट्य आहेत, की ती आई त्या मुलाला आठवते त्याचं सगळं बालपण, त्याचं तारुण्य, त्याचं कर्तृत्व हे सगळं ती आठवतेय आणि असंसी दूर, तू लांब आहेस.
इथनं कशी लिंबोलणं उतरू? तर त्याचं दूर असणं, त्या दूरमधला त्या अशा थोडासा लांबवतात. शब्दांमधून किंवा गाण्यांमधून भावना व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जसं संगीतकार अससी दूर असं स्वरांतर दाखवून ते अंतर दाखवतो. हां. ते गाताना हां. हा दीर्घ उच्चार जो आहे तो अजून थोडासा दीर्घ करून त्यातला दूर असणं हे अजून गहिरं करतात. आता ही सोच जी आहे, ही गायकांच्या ठिकाणी असली तरच संगीतकार ती त्या गाण्यातून दाखवू शकतो आणि सुमनताईंच्या अनेक गाण्यांमध्ये ह्या छोट्या-छोट्या छटा इतक्या अप्रतिम सखोलपणे त्यांनी दाखवल्यात. अससी दूर लांब तू इथून दृष्ट काढिते आणि काढितेनंतर त्यात जस्ट थांबल्यात. निमिष एक थांब तू. निमिष एक थांब तू असं नाही म्हणलेलं. थांब तू. तिथे वाद्यमेळ पण थांबलाय. हां. म्हणजे व्यक्त होणं किती पद्धतीने गाण्यामध्ये असू शकतं. संगीतकारांनी जसा वाद्यमेळ थांबवलाय तसं त्या क्षणी थांबल्यात. हा विचार आणि ही भावना ह्या सगळ्याचं एकत्रीकरण येऊन गाणं किती भावना प्रधान होतं. हे गाणं ऐकताना, पाहताना गहिवरला नाही असा माणूस नसेल. आणखीन एक गाणं खरं. मला प्रकर्षाने आठवतं ते घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. सासूरवाशिणीनं वाऱ्यालाच जणू काही आपला दूत म्हणून नियुक्त केले आणि तू जा आणि माझ्या माहेरी सांग मी कशी आहे, मला कशी आठवण येते. ही चाल म्हणून अतिशय साधी आहे. म्हणजे खरं तर चाल ही अशा चाली गायला खूप अवघड असतात. जेव्हा आम्ही गातो तेव्हा आम्हाला कळतं की ज्या चालीमध्ये कुठे खटके नाहीत, मुरक्या नाहीत, म्हणजे ऑर्नामेंटेशन म्हणतात जे की सांगीतिक दागिने आहेत ते, की जिथे एखादी गमकी तान पण नाहीये, एखादी मुरकी पण नाहीये. सिंपल सूर आहेत. तिथं केवळ एक्सप्रेशन हा एकच गायकाकडचा प्लस पॉइंट राहतो. तिथे सुमनताई इतक्या सरस आहेत. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. माहेरी जा सुवासाची कर बरसात. फक्त सुवासाचीच बरसात कर. बाकी काहीच सांगू नको. जणू त्या वाऱ्याला सांगतात. तर ते सुवासाची त्यांनी इतक्या लढिवाळपणे म्हटलंय. माहेरी जा सुवासाची कर बरसात. 1 किंवा 2च सुरांमधली चाल आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण भावदर्शन आहे. त्याच्या पलीकडे या चालीमध्ये शब्दांचं पूर्ण जे सामर्थ्य आहे ते फक्त 2 सुरातनं दाखवायचंय. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत. इतकी सिंपल चाल आहे आणि अशा चाली गायला फार अवघड असतात. पण सुमनताईंनी अशा अनेक चाली लीलया पेललेल्या आहेत. म्हणूनही मला त्यांचा आवाज अतिशय आवडतो. अतिशय भावपूर्ण पद्धतीनं त्यांनी त्या गायलेल्या आहेत. आत्ता तुम्ही जी उदाहरणं दिलीत, अतिशय सुरेल पद्धतीने दिलीत. ती सगळी मराठी गाण्यांची उदाहरणं होती. पण सुमनताईंची हिंदी चित्रपट संगीतातली कारकीर्द ही सुद्धा अतिशय उज्ज्वल झालेली आहे आणि तुम्ही पुस्तकात त्याबद्दल लिहिलेलंही आहे. तर एखादं त्यांच्या हिंदी गाण्यांबद्दल काही सांगता येईल का? हिंदीतही सुमनताईंची अतिशय अप्रतिम अशी गाणी आहेत. त्यांच्या आवाजातला जो शास्त्रीय संगीताच्या पद्धतीची गाणी गाण्याचा एक कसदारपणा होता, तो एका गाण्यामध्ये फार छान दिसतो. बरं. जानवर बरं. नावाच्या चित्रपटातलं एक गाणं आहे. मेरे संग गा गुनगुना कोई गीत सुहाना. रागेश्रीचं साधारण एक रूप आपल्यासमोर येतं या गाण्यामध्ये. मेरे संग गा गुनगुना
कोई गीत सुहाना मेरे संग गा गुनगुना, कोई गीत सुहाना मेरे संग गा. तर मेरे संग गा गुनगुना आणि कोई गीत सुहाना, शास्त्रीय पूर्ण रूप असताना सुद्धा गाण्याचं त्यातल्या शब्दांना, त्यातल्या अक्षरांना असा इतका अप्रतिम न्याय देत ते सुद्धा भावसंगीताच्या पद्धतीनं त्यांनी व्यक्त केलंय. मेरे जणू काही आर्जव आहे. हं. संग गा गुनगुना, वाह! गुनगुना, वाह! गुनगुना, गुनगुना असं नाही गायलेलं. गुनगुना, कोई गीत सुहाना, सुहाना असं नाही गायलं. सुहाना मेरे संग गा गुनगुना, कोई गीत सुहाना मेरे संग गा. वाह! पुढचा प्रश्न माझा असा आहे, की हे पुस्तक लिहिण्यासाठी जी पूर्वतयारी तुम्ही केलीत, त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? कारण आम्हाला सामान्य लोकांना, वाचकांना सुमनताई आणि त्यांची गाणी यांच्याविषयी फार कमी माहिती आहे. तुम्ही ती कुठनं मिळवली? सांगते. गाण्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गायिकांची म्हणजे अभ्यास हा एक वेगळा विषय आहेच आहे माझ्या आयुष्यातला. त्यामुळे सुमनताईंची मराठी गाणी हा खूप जिव्हाळ्याचा आणि मी साधारण 95 सालापासून सुमनताईंच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम केलेत. त्यामुळं मराठी गाणी खूप माहिती होती त्यांची. पण सुमनताईंची हिंदी गाणी हा एक माझ्या साठी थोडासा संशोधनाचा विषय होता. कारण मला एक 50 गाणी साधारण आठवत होती सुमनताईंची हिंदी गाणी. पण योगायोग असा झाला, की मुंबईचा एक आमचे मित्र आहेत अतुल फणसे नावाचे. ते रेकॉर्ड संग्राहक आहेत आणि त्यांनी मला सुमनताईंची साधारण 650 गाणी, त्याची लिस्ट आणि गाणी अशी सगळी पाठवून दिली. बापरे! आणि इतकं मोठं काम केलं माझं. त्यामुळं सुमनताईंच्या गाण्यांच्याबद्दल लिहिणं किंवा हा माझा जिव्हाळ्याचाच विषय आहे. पण एवढी सगळी गाणी मिळाल्यामुळं मला ऐकायला खूप मिळालं. म्हणजे त्याच्यातली निवड करताना मग मी त्यातली बरीचशी गाणी ऐकली. साधारण त्यातली मी 650 पैकी 400-450 गाणी तरी ऐकली. 150 निवडली. त्याच्यात कट करत साधारण 88 गाण्यांची यादी एक मी तयार केली होती हिंदीसाठी. मराठीमध्ये सुमनताईंचं एक फार अप्रतिम असं श्रीमंत दालन आहे सुमनताईंच्या गाण्यांचं. हो. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती गाणी आहेत मला वाटतं ती दशरथ पुजारींच्या बरोबर त्यांनी केलेली आहेत. मग मी करताना असे विभाग केले, की दशरथ पुजारींच्या बरोबरची सुमनताईंची गाणी, अशोक पत्की यांच्याबरोबरची त्यांची गाणी, विश्वनाथ मोरे यांच्याबरोबरची, यशवंत देव यांच्याबरोबरची किंवा चित्रपट संगीताचा विचार करताना श्रीनिवास खळे काका किंवा वसंत प्रभू, प्रभाकर जोग, वसंत पवार, भास्कर चंदावरकर अशी वेगवेगळे विभाग केले सरळ-सरळ. कारण कसं होतं, की माझं हे पहिलंच पुस्तक आहे आणि प्रत्येक प्रकारचं प्रातिनिधित्व गाण्यांमध्ये असायला पाहिजे. 25 गाण्यांमध्ये मला आवडतं म्हणून एकाच संगीतकाराची 10 गाणी येऊन चालणार नाही. हो. त्यामुळं मराठीमध्ये सुद्धा दशरथ पुजारींची गाणी जशी येतील तशीच प्रभाकर जोगांनी संगीत दिलेलं पण गाणं पाहिजे, बाबूजींनी दिलेलं पण पाहिजे. हा सगळा विचार किंवा गीतकारांचाही एक प्रतिनिधित्व त्यात जे असलं पाहिजे. म्हणजे मधुकर जोशी असतील, रमेश अणावकर असतील, पी. सावळाराम आहेत, अशोकजी परांजपे आहेत, मंगेश पाडगावकरांच्या रचना, अनेक संतरचना आहेत. या सगळ्याचं किंवा चित्रपट संगीतामध्ये फार महत्त्वाचं म्हणजे गदी माडगुळकर. सुमनताईंची मराठी कित्येक गाणी म्हणजे मॅक्झिमम गाणी गदिमांनी लिहिलेलीच चित्रपट संगीताच्या बाबतीत मला बघायला मिळाली. शिवाय बहिणाबाई चौधरींसारखी कवयित्री आहे, की जिचं गाणं मानिनी चित्रपटात पहिल्यांदाच घेतलं आणि ते सुमनताईंनी गायलंय. कुठलं? अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर. सुंदर. हां. तर असे अनेक गोष्टी चे विचार करत त्या पद्धतीने याद्या तयार झाल्या खरं तर. त्याच्यातून 25 गाणी निवडणं हा फार मोठा म्हणजे काय म्हणतो, की अरे बापरे! हे नाही का घेता येणार, अरे हे घेता येत नाहीये,
अशी एक वेगळीच ओढाताण होत होती. दुसरं असं की सुमनताईंवर लिहिलेली जी पुस्तकं आहेत, म्हणजे गाण्यांबद्दल मी लिहू शकते, पण माहिती पण ऑथेंटिक पाहिजे. त्या दृष्टीनं मग त्यांनी ज्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं, अगदी ते पिक्चर्स त्याचे कुठल्या साली ते रिलीज झाले तिथपासून गोष्टी लिहून काढणं किंवा त्यांच्या संदर्भात लिहिलेली जी 2-3 एक पुस्तक म्हणजे त्यांचं आत्मचरित्रपरच आहे, मंगला खाडीलकर यांनी लिहिलेलं. ते महत्त्वाचं संदर्भासाठी पुस्तक होतं किंवा दशरथ पुजारींचं आत्मचरित्र अजून त्या झुडपांच्या मागे. ते थोडंफार या काही गाण्यांच्या दृष्टीनं एक मार्गदर्शन म्हणून मिळालं किंवा अशोक पत्कींनी लिहिलेलं आत्मचरित्र ते वाचनात आलं. असे संदर्भ जिथे-जिथे मला मिळतील, त्या सगळ्यांचा मी अभ्यास करून मग पुस्तकाचं काम सुरू केलं. वाह! एक तुम्हाला विचारायचं म्हणजे सुमनताईंचा आणि तुमचा व्यक्तिगत संबंध कधी आलेला होता का? हो. माझ्या आयुष्यामध्ये खूप अनेक मोठ्या लोकांच्या बरोबर माझे खूप छान संबंध आले. त्यातला पहिलाच असं मला म्हणता येईल. 1995 साली पुण्यामध्ये स्वरानंद प्रतिष्ठाननी रिमझिम स्वरांची नावाचा एक कार्यक्रम केला होता आणि तो सुमनताईंच्या गाण्यांचा होता. त्यात मी गात होते आणि सुमनताई तो कार्यक्रम ऐकायला पुण्यात आल्या होत्या. ती माझी त्यांच्यासमोर गायन सादर करण्याची पहिली वेळ होती आणि त्यांना तो कार्यक्रमही खूप आवडला. माझा आवाजही खूप आवडला आणि त्याच्यानंतर पुढच्या एक 7-8 वर्षामध्ये पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास काही कार्यक्रम जेव्हा सुमनताईंचे होते, त्यावेळेला त्यांनी त्या आयोजकांना खास सांगितलं, की अपर्णाला बोलवून घ्या. अपर्णाला गायला सांगा. असं. म्हणजे छान. अगदी पिंपरी वाह! चिंचवडच्या वाह! स्वरसागर संगीत महोत्सवाचं एक वर्षी सुमनताईंनी उद्घाटन केलं आणि त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम त्यांच्यासमोर मी सादर केला. अशा पद्धतीनं अनेक वेळा योग आला. त्यामुळे त्यांची माझी ओळख होती चांगली. क्या बात है! आणि मी भाग्यवान समजते, की त्यांच्यासमोर मला अनेक वेळेला कला सादर करायची संधी मिळाली. अगदी खरं आहे. अपर्णाताई, तुम्ही असं लिहिलंय पुस्तकात, की सुमनताईंचा आवाज हा स्त्रीत्व किंवा स्त्रीतत्व विशेष प्रकट करतो. तर म्हणजे काय याचा थोडा खुलासा कराल का? हो. आपण असं म्हणतो, की पुरुष आणि प्रकृती ही जी तत्व आहेत, त्यातलं प्रकृती हे तत्व जे आहे, ते नाजूक, हळूवार, कोमल अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं जातं. किंवा पुरुष आणि स्त्री याच्यामधील स्त्री जी आहे, ती हळवी, भावनाप्रधान, प्रेमळ, समजूतदार, शांत, समर्पित एक आदर्श अनेक गुण या तत्वाला जोडले गेलेत. आणि सुमनताईंचा आवाज ऐकताना मला नेहमी असं जाणवतं, की त्या अत्यंत प्रेमळ, थोड्याशा बुजऱ्या स्वभावाच्या असाव्यात. त्या खूप समजूतदार असतील. त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वही असंच असेल. त्यांनी त्यांचं आयुष्य गाण्याला आणि त्यांच्या संसाराला अतिशय शांतपणे समर्पित केलं असेल. असा अनेक वेळा प्रत्यय येतो त्यांचा आवाज ऐकताना. त्यांच्या स्त्रीत्वातलं मार्दव हा जो महत्त्वाचा गुण आहे, तो त्यांच्या आवाजामध्ये भावनाशीलता, भावनाप्रधान असणं आणि अतिशय गोड आवाज असणं. कारण प्रकृती आणि पुरुषामधला पुरुष ह्या तत्वाला जी वैशिष्ट्य म्हणली जातात आणि स्त्री किंवा प्रकृती या तत्वाला जी वैशिष्ट्य जोडली जातात, त्यातलं प्रकृती हे कोमल, हे गोड, हे लाघवी, ह्या सगळ्या कुठल्याही विशेषणाचा विचार जेव्हा येतो, तेव्हा सुमनताईंचा आवाजच माझ्या डोळ्यासमोर येतो. म्हणून स्त्रीतत्व कसं असेल किंवा स्त्रीचा आवाज कसा असेल, स्त्रीतत्वाचा आवाज कसा असेल, तर तो सुमनताईंसारखा असं मला वाटतं. लेखिकेच्या तोंडून तिच्या लिखाणाबद्दल ऐकणं ही केव्हाही आनंदाची गोष्ट आणि त्यात ती लेखिका गायिका असेल, तर गायनासकट ते ऐकणं हे जास्त आनंदाचं. तर अपर्णाताई, तुम्हाला विनंती अशी आहे, की तुम्हीच या पुस्तकात ज्या गाण्यांविषयी लिहिलं आहे, त्यातले काही उतारे आम्हाला तुमच्या आवाजात ऐकायची इच्छा आहे. न तुम हमें जानो, न हम तुम्हें जाने, मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया. बात एक रात की या चित्रपटातलं हे गीत. देवानंद, वहिदा रहमान, जॉनी वॉकर, असित सेन यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट. गाण्याची सुरुवात होते
ती घड्याळामध्ये रात्रीचे 9 वाजलेले दिसतात आणि रेकॉर्ड प्लेअरवर गाणं सुरू होतं. न तुम हमें जानो. पहिली ओळ संपता संपता वहिदा म्हणजे नीलाचा चेहरा दिसू लागतो आणि हे शब्द तिचेच होऊन जातात. न तुम हमें जानो ना हम तुम्हें जाने. नीला रंजनची वाट पाहतेय. त्याचाच विचार करतेय. सुरुवातीलाच व्हायब्रोफोन, पाठोपाठ ग्लॉक्स आणि मेंडोलिनच्या सुरांनी एक उत्सुक वातावरण तयार होतं. सुमनताईंचा पर्युत्सुक मखमली तलम आवाज कानी पडतो. किती सहज सुंदर भावदर्शन. ग्रुप व्हायलिन्सच्या पीसेसनी बॅकग्राऊंडचा कॅनव्हास फार अप्रतिम गहिरा केलाय. शब्दांना वेढून जाणाऱ्या स्वरलहरी आपल्यालाही वेढून घेतात. सचिन देव बर्मन यांच्या शैलीप्रमाणे छोटी आणि साधी सांगीतिक विधानं इथेही मन मोहून घेतात. न तुम हमें जानो पनी रे सानी सानी धनी सा ना हम तुम्हें जाने नि सारे सानी सानी धपनी मगर लगता है कुछ ऐसा. लगता नंतरचा छोटासा पॉज जणू ती विचार करते आहे. मगर लगता है कुछ ऐसा. संगीतकाराची सोच स्पष्टच दिसून येते. किती छोट्या छोट्या गोष्टींनी गाण्याचं सौंदर्य वाढत जातं पहा. लगता चा सूर संपत नाही, तो विरत जातो. जणू विचारांची तंद्रीच लागलीये. पहिल्या अंतऱ्यात बासरी आणि ग्रुप व्हायलिन्सचा सुंदर स्वरसंवाद ऐकू येतो. शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना आवरू किती कडे धीर नाही लोचना. गजानन जहागीरदार दिग्दर्शित जयश्री गडकर, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, चंद्रकांत गोखले, सचिन यांच्या अभिनयानं सजलेल्या सुखाची सावली या चित्रपटातील हे गीत. समर्पणातील सुख अनुभवलेला, जन्मजात गोडवा असलेला, अधीरतेलाही सात्विकतेची किनार लाभलेला आणि याच जोडीला बुद्धिमान सौंदर्य लाभलेला मधासारखा गोड आवाज ऐकायचा असेल तर या गीतातील सुमनताईंचा आवाज ऐकावा. गाण्यातील उत्फुल्लतेची चाहूल पहिल्याच मेंडोलिन, स्वरमंडल, व्हायोलिन आणि बासरीच्या पीसपासूनच लागते. तिच्या हृदयात धडधड होते आहे. ती धडधडच ही वाद्य व्यक्त करतात आणि त्यानंतर जणू अपार उत्सुकता, प्रेम, उचंबळून आलेल्या भावनांचा प्रचंड ओलावा घेऊन कुठल्याही म्युझिक शिवाय येणारी सुमनताईंची पहिली ओळ. शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना अशी काही परिणाम करते की ऐकणाऱ्याची सपशेल शरणागती. कुठल्याही वाद्याशिवाय एक एक श्रुती दाखवत सुमनताई इतक्या जबरदस्त गायल्या आहेत. त्या सात्विक गोड आवाजातली जबरदस्त ताकद तिथे जाणवते. गायिका म्हणून सुमनताईंच्या महानतेचा प्रत्यय या ओळीपासूनच येतो आणि मग आवरू किती गडे ही आरोही ओळ अनावर भावना व्यक्त करू लागते. आवरू किती गडे धीर नाही लोचना. धीरचा उच्चार फार अवीट. धीर नाही आणि मग लोचना ची अवरोही मुरकी क्षणार्धात आपल्याला घसरगुंडीवरून खालीच घेऊन येते. कमालीची सुंदर चाल. आजही ही चाल ताजी वाटते. संगीतकार दत्ता डावजेकरांच्या चालींचं मला एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं की त्यांच्या संगीत रचना त्याही काळात आधुनिक होत्या आणि आजही त्या तशाच ताज्या वाटतात. मेंडोलिनसारख्या तंतुवाद्याचा वापर, वॉल्ट्स या पाश्चिमात्य तालाचा
त्या काळात झालेला वापर आणि स्वरांतरांच्या डीडींच्या म्हणजे दत्ता डावजेकरांच्या संकल्पना फार विचारप्रवण करणाऱ्या आहेत. त्यामुळं त्यांच्या चाली फार उठून दिसतात आणि कायमच ताज्या वाटतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. जीवनाविषयीचं वैश्विक सत्य सोप्या, साध्या, दैनंदिन जीवनातील उदाहरणांनी समजावून देणाऱ्या बहिणाबाई चौधरी. शब्दांमधील सांगणं सहज, साध्या चालीतून सांगणारे संगीतकार वसंत पवार आणि हे गाणं गाणाऱ्या सुमनताई. काही गाणी अमर होऊन जातात. शब्दांमुळं, चालीमुळं की गायनामुळं हे सांगणं खरोखरच खूप अवघड आहे. यातल्या कोणालाच त्यापासून वेगळं करता येण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या स्वररचनेत ना खूप कठीण ताना, मुरक्या, ना अनवट स्वरावली, ना सरगम, ना तीन सप्तकात विहरून येणारी चाल. तरीसुद्धा या चालीत ऐकणाऱ्यांना खिळवून ठेवण्याची अशी कोणती किमया आहे, हे मला अजूनही न सुटलेलं कोडं आहे. साधं असणं सोपं नसतं आणि सहज असणं हे खूप कष्टानं मिळवावं लागतं हेच खरं. त्या अर्थी ती सहजता या तीनही मोठ्या लोकांकडे दिसते. मनातल्या मनात हात जोडले जातात, मन भरून येतं. खरी कळ लागल्याशिवाय असे शब्द लिहिणं शक्यच नाही. हे गाणं आपल्या आयुष्यात येतं आणि मग येतच राहतं. शब्द ऐकताना गावाकडचं कौलारू, तर त्या छपराचं छोटंसं घर, शेणानं सारवलेली पडवी, घरावर चढलेल्या छोट्या छोट्या वेली, आसपास आपसूक उगवून आलेली छोटी छोटी रोपटी, गवत फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरं, गोठ्यातल्या गायी म्हशी, त्यांच्या शेणाचा वास, हे सगळं सगळं जाणवतं. आणि हे जाणवून देणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या शब्दांना दिलेली चाल आणि सुमनताईंचा समंजस, साधा, नितळ, अत्यंत सुरेल आणि स्थिर लागणारा प्रत्येक सूर. मित्रो, तुमच्या समोर आलेल्या या पुस्तकाची रचना अशी आहे की अपर्णाताईंनी टॉप 25 म्हणून निवडलेली सुमनताई कल्याणपूर यांची गाणी, त्यांचे शब्द बोल दिलेले आहेत. त्यानंतर त्या प्रत्येक गाण्याचं अपर्णाताईंनी सांगीतिक आणि शब्द अर्थ भाव रस या दोन्ही दृष्टिकोनातनं केलेलं अतिशय समर्पक रसग्रहण दिलेलं आहे. आणि पुस्तकाच्या सुरुवातीला एका प्रदीर्घ लेखात सुमनताईंच्या गायकीची, गायनशैलीची वैशिष्ट्य अपर्णाताईंनी अत्यंत सुस्पष्ट अशी, सहज कोणालाही समजतील अशी लिहिलेली आहेत. तर अशा तऱ्हेचं हे छोटेखानी पुस्तक आहे आणि अवश्य सुमनताईंची गायनशैली जाणून घेण्यासाठी, त्यांचं कर्तृत्व समजून घेण्यासाठी आपण हे पुस्तक अवश्य वाचावं अशी राजहंस प्रकाशनाच्या वतीनं शिफारस करू इच्छितो. धन्यवाद. मेरे संग गा गुनगुना कोई गीत सुहाना, मेरे संग गा गुनगुना कोई गीत सुहाना, मेरे संग गा